माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रमोद जिंजाडे, आमच्या संस्थेचं नाव आहे महात्मा फुले समाज सेवा मंडळ। ही संस्था ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन यांच्या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बाल विवाह मुक्त अभियान राबवत आहे। आत्तापर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील 150 बालविवाह रोखलेले असून 35 बाल कामगार मुक्त केलेले आहेत आणि उद्या 30 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक ठिकाणी विवाह होतात आणि त्याच्यामध्ये बाल विवाह होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून आम्ही जे लोक लग्न लावतात अशा लोकांच्या म्हणजे थोडक्यात सर्व जाती धर्मातल्या धर्मगुरूंना आव्हान करतो की 2 मेला सोलापूर येथे प्रसाद लॉजमध्ये त्या ठिकाणी आमची कार्यशाळा आहे। तर सर्वांनी विशेषतः धर्मगुरूंनी उपस्थित राहून त्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि ज्या ठिकाणी समाजातील लोकांना अशा पद्धतीचं बालविवाह आढळून येतील तर त्यांनी 1098ला संपर्क करा। तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल। मी वामन बावळे, भटक्या समाजातल्या अनेक लोककलाच्या संदर्भातून माझं हिंडणं फिरणं आहे। मी बऱ्याचशाच गोष्टी प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत की भटक्या समाजात गावाच्या बाहेर पालं ठोकून बसणारी माणसं बरीचशीच असतात आणि त्यांच्याकडे लग्न पद्धत म्हणजे आपल्यासारखी मंगल कार्यालय नसून त्यांच्याच पालावर होतात। बऱ्याच ठिकाणी 32-34 वर्षाच्या महिला आजी झाल्याचं माझ्याकडं बघण्यात आलं। त्याचे पुरावे मी पाहिले, शाळा सोडल्याचे दाखले बघितले आणि ते असं का केलं विचारलं तर ते सांगतात आम्हाला इस्टेटच नसते, त्यामुळं कशाकरता लग्न थांबवायचं। बरं, मुलं पुढं शिकतही नसतात, कुठंतरी काम करायचं, खेळ करायचा, भाकरी मागायचं, आम्हाला कोणाला शेती नाही, घरं नाहीत, म्हणून आम्ही कुठल्याही कायद्याची किंवा कशाची तमा न बाळगता आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही लहान वयातच लग्न करून जबाबदारी झटकतो आणि त्याला वेगळं ठेवून त्याचा संसार वेगळा होतो। याकरिता हे लहान मुलं असतात ते पुन्हा भाकरी मागून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याच्यासाठी आम्ही धडपडत असतो की यांनी भाकरी मागू नये, शिक्षणाच्या प्रवाहात यायला पाहिजेत। आणि जसं मुलींच्या शरीरावर परिणाम होतो असं आपण म्हणतो, पण मुलांचाही सर्वांगीण विकास खुंटून जातो आहे आणि त्यामुळं मुलांनाही घरदार किंवा इतर इस्टेट कमवावे असं वाटतच नाही, कारण ते असं फिरस्ती पद्धतीने राहतात आणि असे बालविवाह जर थांबले तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल, ही आमची एक कळकळ आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।